नमस्कार सर्वांना. विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डी भरती पेपर सन 2025 बघा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान कोणती रेल्वे गाडी धावते? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? पुणे ते मुंबई बघा यांच्या दरम्यान डेक्कन एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी धावत असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलं. आरवली या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आरवली या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं असेल? बघा, गुरु शिखर बघा हे आरवली या पर्वतरांगेमधलं या ठिकाणी सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलं. ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक बघा, ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? ब्रह्मगिरी बघा कुर्ग कर्नाटक बघा या ठिकाणी कावेरी नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलंय. रिहांद हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. रिहांद हा प्रकल्प कुठं आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामधला तो प्रकल्प आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा. रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? रावत भाटा बघा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामधला तो प्रकल्प आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6वा. खासी बघा, खासी काय आहे? बघा, एक या ठिकाणी जमात आहे, तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? विद्यार्थी मित्रांनो, बघा खासी ही आदिवासी बघा जमात आहे, तर ती मेघालय या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 7वा. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? बघा, दगडी कोळशाच्या उत्पादनामध्ये विचारलंय भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? दगडी कोळशाच्या बघा बाबतीमध्ये भारताच्या ठिकाणी चौथा क्रमांक लागतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा बघा काय विचारला. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? बघा, विदा सावरकर बघा, विदा सावरकरांनी बघा सन 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची त्यांनी स्थापना केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. महात्मा गांधीजी यांनी सन 1917 मध्ये कोणता सत्याग्रह केला होता? महात्मा गांधीजी यांनी विचारले सन 1917 मध्ये कोणता सत्याग्रह केला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? चंपारण्य सत्याग्रह. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10वा. भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताचे बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? योग्य उत्तर काय असेल? सरदार वल्लभभाई पटेल यांना बघा भारताचे बिस्मार्क या ठिकाणी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11वा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. पानिपतचे बघा दुसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पानिपतचं बघा दुसरं युद्ध कोणत्या वर्षी झालं होतं? बघा, सन 1526 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा, पानिपतचे दुसरे युद्ध हे झाले होते. बघा, 1526 मध्ये बघा पानिपतचे पहिले युद्ध झाले होते. 1556ला बघा दुसरे युद्ध झाले होते, आणि बघा 1761 मध्ये पानिपतचं तिसरे या ठिकाणी युद्ध हे झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. वेदाकडे परत चला असा संदेश खालीलपैकी कोणी दिला? वेदाकडे परत चला असा संदेश कोणी दिला होता? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. स्वामी दयानंद सरस्वती बघा यांनी वेदाकडे परत चला असा त्यांनी बघा संदेश दिला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. चक्री बघा, चक्री काय आहे? लोकनृत्य आहे. कोणत्या राज्याचं ते लोकनृत्य आहे चक्री? बघा, चक्री हे लोकनृत्य कुठलं आहे? तर जम्मू काश्मीर बघा या राज्याचं या ठिकाणी हे लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. विंग कमांडर. विंग कमांडर हे पद कोणत्या दलासंबंधीचं पद आहे? विंग कमांडर बघा, याचं योग्य उत्तर करायला पाहिजे. विंग कमांडर बघा हे पद हवाई दल यांच्या संबंधीचं या ठिकाणी हे पद आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी कोणती आहे? स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी कोणती आहे? योग्य उत्तर काय असेल? बघा, INS अरिहंत स्वदेशी बनावटीची या ठिकाणी पहिली या ठिकाणी पाणबुडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे काय? इस्रो
बघा इस्रो ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे, इस्रोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर काय असेल? बेंगलोर बघा कर्नाटक या ठिकाणी इस्रोचं मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नॅटो या संघटनेची स्थापना बघा कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा नॅटो बघा आंतरराष्ट्रीय संघटना आहे. नॅटो या संघटनेची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? योग्य उत्तर काय असेल? सन 1949 या वर्षी नॅटो या संघटनेची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर ते मुंबई यांच्या दरम्यान बघा कोणती रेल्वे गाडी, कोल्हापूर ते मुंबई कोणती आहे? भाग्यलक्ष्मी एक्सप्रेस. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक तांब्याचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक तांब्याचे साठे हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सापडतात. प्रश्न क्रमांक पुढचा, उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली बघा सीमारेषा कोणती आहे? उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली सीमारेषा कोणती आहे? 38 पॅरलल लाईन बघा यांच्यामधली या ठिकाणी सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक चौथा, नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. नागझिरा बघा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 5वा, उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? उत्तराखंडची राजधानी कोणती आहे? बघा डेहराडून उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, कर्नाटक पठार भारताच्या कोणत्या दिशेने पसरलेला पठार आहे? कर्नाटक पठार कोणत्या दिशेला पसरलेला आहे? बघा कर्नाटक पठार बघा भारताच्या प्रामुख्याने दक्षिण दिशेला तो पसरलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारला आहे? सुंदरबन अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? सुंदरबन बघा हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. सुंदरबन बघा हे अभयारण्य पश्चिम बंगाल राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलंय? हल्दिया. हल्दिया बघा हे काय आहे? भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे. कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. हल्दिया बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर पश्चिम बंगाल या राज्यामधलं बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोरा आणि ताबो. कोरा आणि ताबो बघा हे काय आहेत? आदिवासी जमाती आहेत. कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? कोरा आणि ताबो. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. कोरा आणि ताबो या जमाती बघा प्रामुख्याने अंदमान व निकोबार या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक 10 बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? आपण काय म्हणतो? बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरते आपण त्यांना काय म्हणतो? परिवलन गती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा या ठिकाणी काय विचारला आहे? द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट. द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे? व्हिक्टोरिया वाळवंट कुठं आहे? ऑस्ट्रेलिया खंडामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? ईस्ट इंडिया असोसिएशन. ईस्ट इंडिया असोसिएशन बघा यांची स्थापना कोणी केलेली आहे? योग्य उत्तर काय असेल? दादाभाई नौरोजी बघा यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन बघा त्यांनी स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा, आकाशवाणी बघा ही कविता कोणी लिहिलेली कविता आहे? आकाशवाणी बघा आकाशवाणी बघा ही कविता कोणी लिहिलेली कविता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. रवींद्रनाथ टागोरांनी पहा आकाशवाणी ही कविता त्यांनी लिहिलेली कविता आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकासंबंधीचा होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा बघा चंपारण्य सत्याग्रह केव्हा झाला होता? सन 1917 मध्ये. चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकाशी संबंध होता? तर नीळ पीक. याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार. भारतीय राज्यघटनेमध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? कलम 29 ते 30 मध्ये यांच्यामध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार देण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 16 पहा काय विचारला आहे? भारताचे स्वित्झर्लंड असे खालीलपैकी कशाला म्हणतात? भारताचे स्वित्झर्लंड कशाला म्हणतात? काश्मीरला म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? देशामध्ये लोकसंख्या विषयक पहिले राष्ट्रीय धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडले गेले? देशामध्ये विचारले सर्वात पहिल्यांदा बघा राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडले गेले? तर याचे योग्य उत्तर काय आहे? 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा, लोहाच्या अभावी होणारा रोग कोणता आहे?
बघा लोहाच्या अभावी होणारा रोग कोणता असेल? बघा पंडुरोग हा लोहाच्या अभावी होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक 19. सॉर्स बघा हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? सॉर्स हा रोग. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सॉर्स बघा हा रोग कशामुळे होतो? तर तो विषाणूपासून होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मिठाचे रासायनिक सूत्र कोणतं आहे? मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.